Wait, wait. 3, 2, 1. Let's start. Game on. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या सोहळ्याला सुरुवात होतीये. बोला गणपती बाप्पा. पहिलाच बॉल, बॅटची थिकेज आउटसाइड एज, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. निशांतजी पाटील सर माझ्यासोबत जोडलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळालाय. काय सुरुवात झाली आहे या स्पर्धेची. लोकनेते आमदार चषक 2026च्या पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. गोलंदाज तयार. यावेळेस देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये अविनाश पाटीलच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फटका अविनाश पाटील. हा प्रॅकर चेंडू होता मिड विकेटला. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम फटका सर पाहायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये मिताली एंटरप्राइजेस गावदेवी वडघर या संघाने केलेली आहे. नाही, दमदार सुरुवात पाहायला मिळाली. पहिला बॉल तिथे मात्र नशिबाने साथ दिली. दुसरा चेंडू बॅकफुटला आला. ऑन साइडला पुल करत असताना इथे चेंडूला गोल केलाय. दर्जेदार बॅटिंग. जणू काय वडघर मधूनच सेट होऊन आलाय असंच वाटतंय. मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील ज्या रीतीने बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची आउटसाइड एज. शॉर्ट फाईन लेग 38 सर्कल मध्ये आहे. नशिबाने साथ दिलेली नाहीये. पुढच्याच बॉलवरती सडेतोड उत्तर दिलं. अर्जुनने मिळवली सफलता. 8 या धाव संख्येवरती पहिला बॅटर अविनाश पाटील आउट. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. यष्टार मध्ये कमालीचा प्रयत्न केला परंतु फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी होता आणि त्यांच्या माध्यमातून प्रफुल त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. वडगडची रन मशीन थांबली. अविनाश पाटील वडगड संघाची रन मशीन होती सर. आणि काय जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये या खेळाडूने केली परंतु इथे फटका फसलाय. अर्जुन आडे कमालीचा कमबॅक सर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नाही, कमबॅक आणि वेलकम बॅक हा क्रिकेटमधला सर्वाधिक मोलाची बाब आहे. तुम्हाला कमबॅक ही करायचं आहे आणि ती इथे करून दाखवलंय. कारण अर्जुनने महत्वाची सफलता प्राप्त केली. खरं तर चान्सेस त्याने बनवले होते. पहिल्या बॉलवरती संधी मिळाली परंतु त्या संधीला कन्वर्ट करता आला नाही. यष्टीरक्षकाने स्ट्रेच केलं होतं स्वतःला. जिथून चौकार येत असताना पाहायला मिळाला. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक पूलवरती चौकार आला. 8 धावा धापलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं अर्जुनला आपण पाहतो हातात असताना पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात. नवीन फलंदाज साहिल पाटील मैदानावरती दाखल झालाय. काय जबरदस्त सुरुवात केली. अविनाश पाटील बाद झालाय. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. एका बाजूला दर्शनला देखील तुम्ही या मॅच मध्ये पाहताय परंतु अर्जुन आडे काय जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका तिथे फसलाय. फिल्डर पोहोचत नाहीये. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषेच्या जवळ. तिथे चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. साहिल पाटीलची विकेट. आणखीन एक धक्का. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. जणू काय बाद होत असताना फलंदाज सांगतात मी निघालो तुम्ही येता ना. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. पहा, खरं तर साई पाटीलला ही धाव घेणं अत्यंत गरजेची होती. का कारण नाहक बळी तो ठरलाय. याआधी जिथे मात्र आपण पाहिलं अविनाश पाटील बाद झालं तर साई पाटील बाद झालेत. धाव फलकावरती धावा केवळ 10 आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. चांगला थ्रो पाहायला मिळाला. थ्रोईंग आर्म चांगले होते आणि त्याच कारणास्तव इथे आणखीन एक धक्का लागलेला पाहायला मिळतो. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. भागीदारी रचायला हव्यात. 5 षटकांची मॅचेस आहेत. त्याचमुळे तुमचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. सिंगलला डबलमध्ये हाफ चान्सेसला फुलमध्ये कन्वर्ट करायचं आहे परंतु त्याच वेळेला तुम्ही हलगर्जीपणा दाखवता कामा नये. आपण निशांजी पाटील म्हणतो ना की धावांसाठी धावाधाव महत्वाची आहे परंतु सैरा वैरा पळून चालता कामा नये. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली तेच करतात. नवीन बॅटर ईशान पाटील येत असताना 4थ्या क्रमांकावरती तो पाहायला मिळतोय. अर्जुन आडेने या षटकामध्ये एकच गोष्टीकडे जास्तीचा कल ठेवलाय. डेटला हिट करतोय. वेगाने गोलंदाजी केली आहे. कॉम्प्रोमाइज टप्प्याशी केलाय त्याने परंतु वेगाशी केलेला नाहीये. पुन्हा एकदा तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये धावा आल्यात त्या 10. 2 फलंदाज बाद झालेत. 10ला 2. 10 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना बडगर टीमला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल.
फुललेंचा यावेळेला खोला टाकला होता. सिंगल निश्चित मिळेल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे निघालाय. फेकी पा थ्रोईंग आर्म चांगले आहेत. आउटफील्ड मध्ये वेगळ्या प्रतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि हीच तर प्रामुख्याची बाब राहते. कारण भारतीय संघ विश्वचषक विजेता बनला याचं सर्वाधिक मोठं कारण हेही राहिलं होतं अक्षर पटेलने केलेली लाजवाब फिल्डिंग. या मॅचमध्ये देखील चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि या षटकामध्ये फिल्डिंगही चांगली पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंग राहिली आणि साहिलला बाद केलं. नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन ईशान पाटील मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग ट्रॅकवरती अर्जुन आडे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. बॅटची एज लागली होती. प्रॉमिसिंग फटका नव्हता आणि ते एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 12 धावा. काय जबरदस्त सुरुवात सर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. जरूर 12 धावा बनलेत परंतु 2 विकेटही बाद झाल्यात. महत्वाची विकेट अविनाश पाटील तो लवकर बाद झाला. साहिल पाटीलनं घिसाडगही केली आणि ती अंगलट त्याची आली आणि तो देखील धावाच्या स्वरूपात या मॅचमध्ये बाद झाला. नाही धावांसाठीची धावाधाव करत असताना कुठे ना कुठेतरी आपला नाहक बळी रनआउटच्या स्वरूपामध्ये क्रिकेटची आत्महत्या आपण ज्याला म्हणतो ना ती इथे होत असताना पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करतोय मिताली एंटरप्राइजेस गावदेवी. प्रवेश 11 वडघर टीमला आपण पाहतोय तर त्याच्या अगेन्स्ट टेक्नो स्पोर्ट्स जेम्स बॉन्ड राई टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दमदार असा क्रिकेटचा सोहळा रंगतोय. 12 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झालेत. काहीच वेळामध्ये काही विशेष सन्मान आपण मान्यवरांचे या व्यासपीठावरती करणार आहोत. पहिले षटक नुकतंच संपलंय. 12 धावा धावफलकावरती आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं तर जिथे मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने वंदनीय आणि प्रार्थनीय होती. आज या स्पर्धेचा उद्घाटनी या सोहळा पार पडत असताना पाहायला मिळालाय. आज गोलंदाजी मार्कमध्ये आणखीन एक फेरबदल होत असताना पाहायला मिळत आहे. जयेश पाटीलला जयेश शेजवाल आलाय. खरं तर ऑलराऊंडर खेळाडू आणि ज्याचा मी उल्लेख केला होता जयेश शेजवालला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. वेगाने टाकलाय. स्वागत केलंय जयेश शेजवालचा ऑन साईडला एक चांगला झेल मिड विकेटला. पहिल्याच बॉलवरती जयेश शेजवाल आला आणि विकेट घेऊन गेलाय. तिसरा धक्का. 12-3. या मॅचमध्ये आणखीन एक मोठी विकेट. ईशान पाटील इथे माघारी परतलाय. संघाचा कॅप्टन. जबाबदारी होती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचा फटका फसलाय मिड विकेटला. कमालीचा झेल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रिन्स त्या ठिकाणी होता आणि प्रिन्सच्या माध्यमातून अप्रतिम झेल आपण पाहिला. सातत्याने विकेटची पडझड या मॅचमध्ये मिताली एंटरप्राइजेस प्रवेश 11 गावदेवी वडघर संघाची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. इथून भागीदारी सर करावी लागेल. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठे फटके खेळण्याचाही प्रयत्न करावा लागेल. कारण 5 षटकांचा सामना आहे आणि मैदानावरती जर पाहिलं तर दर्शन पाटील विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळतोय. त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठ्या फटक्या खेळण्याची. नवीन फलंदाज मैदानावरती यश पाटील फॉर्मात असलेला आणखीन एक दर्जेदार फलंदाज वडगड संघाचा सर मैदानावरती एंटर झालाय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जयेश पाटील यांना तुम्ही पाहताय. जयेश शेजवाल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. चेंडूला स्लॅश केलाय. शॉर्ट थर्डला बॅक त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली. इथे फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. 13-3 फलंदाज बाद झाले. जयेश शेजवाल चुकतेचं माहेर घर म्हणून त्याच्याकडे पाहिलं आता जातं. जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे. पावसाळी क्रिकेटमधलं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. मग मीरा बाइंडर बिग बॅशमध्ये चांगलं जिथे मात्र त्याचं प्रदर्शन आपण पाहिलं आणि जेम्स बॉन्ड राई टीमसाठी चांगला खेळाडू आहे. इथे स्विच केला. व्हॉट अ स्ट्रोक. सो ब्युटिफुल. सो एलिगेंट. जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. काय फटकाय. दर्शन पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये शांत राहिला. इथे आक्रमक झालाय आणि त्याच्या बॅटमधून कमालीचा स्विचचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 19 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये सर तुम्ही पाहू शकता काय डिग आउट केलाय. अप्रतिम फटका. लाईन लवकर पिक केली आणि उलट दिशेने चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी दर्शन जाणला जातो सर. एक क्लासिकल अंदाज पाहायला मिळाला. मन मेंदू आणि मनगट त्याने एकत्रित आणलं. हा स्लोवर ऑन होता. पिक करू शकलेला नाही आहे. दुविधा मनस्थितीमध्ये टाकल्या. जयेश शेजवालकडे हे बॉल आहेत. काय बॉल टाकला होता. फिंगर रोल केली. हळुवार पद्धतीने टाकला होता. फ्रंट फूट पुढे आणलं ऑन साईडला. जे ते लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता बॅटर परंतु तो प्रयत्न हाणून काढलाय. सिंगल आली. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत 20 बांधल्यात. 3 फलंदाज बाद झाल्यात. संघाची अडकलेली ही नाव रे तिला किनारी लाव रे. संघाचे साथीदार म्हणत असतील वडगड टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे परंतु दर्शन हा तो बॅटर आहे टीमला धावा देईल.
गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील तर समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळलेत, ऑन द अप खेळलेत, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डिंग चांगली आहे लॉंग ऑफला, परंतु तिथे बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळतं. आणखी 2 धावा या मॅचमध्ये फलंदाजाच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. सर एका बाजूला विकेटची पडझड, परंतु दर्शन पाटील आपला नैसर्गिक रेल मैदानावरती खेळतोय, करतो या मॅचमध्ये. दर्शनला चांगली साथ देणं यश पाटीलला आवश्यक आहे. पाटलांचाच बोलबाला आहे. जिथे तिथे यहाँ वहाँ देखो जहाँ सारे जहाँ बस आपलीच हवा. पाटीलच पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल या वेळेला स्लोवर वन होता. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन चांगल्या दर्जाचे टाकले आहेत आणि जिथे इथे घडतंय तरी काय, डायरेक्ट हिटची नामी संधी, धावा मिळणार. हा आहेर आहे 6 धावांचा. लग्न सराई चालू झाली आहे आणि हा 6 धावांचा आहेर केला क्षेत्ररक्षकाने. रन्स मिळतील ते एकंदरीत 6. हा मोफतचा आलेला षटकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. याच फिल्डिंगचं सर आपण पहिल्या षटकामध्ये कौतुक केलं, परंतु या षटकामध्ये खराब फिल्डिंग राहिली. जिथे 2 धावा होत्या ते 6 धावा मिळाल्या, कारण चेंडूची फेकी खराब राहिली. स्ट्रोक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रॉपर खेळता आला नव्हता, शरीराचा वेध घेतला होता आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू फेकत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात सर धावा इथे आलेत. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. अतिथी कक्षामध्ये दाखल झाल्यात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग 29च्या नगरसेविका सौभाग्यवती अलकाताई सतीश गमजा मॅडम. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय चंद्रपाडा गावच्या कार्यकर्ता आणि पंचायत समिती सदस्य शुभंगीताई आलेश बेंद्रे मॅडम यांना आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करावा. अतिथी देवो भव हे आमचं सर्व पाहुणे मंडळी ज्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. एक सन्मान आपण करतोय. एका सन्मानानंतर आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी वळणार आहोत जिथे मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 28 झालेले आहेत. खरं तर 12 चेंडूचा खेळ संपला. वडगरकर 12 बॉलमध्ये 12 किती रन्स आल्यात हे बॅटरलाही काउंटिंग करता आली पाहिजे, तरच सामने जिंकता येतात. यावेळेस पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि बॉल जातोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. चला आयोजकांकडून निशांची माहिती मिळते की स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी सुरू करतोय. सोबतच श्रीमती या ठिकाणी आपण बघतायत शुभांगीताई डॉक्टर शुभांगीताई हेमंत पाटील मॅडम आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान शुभांगीताई आलेश बेंद्रे मॅडम यांच्या शुभ हस्तेच होतोय. स्वागत आणि सन्मान होताना आपल्याला दिसून येतोय पाहुण्या मंडळींचा. या महिला भगिनी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग 29 मधून भरघोस मताने निवडून आल्यात. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून या नगरसेविका ताईंचा सत्कार होतोय. त्याचबरोबर सौभाग्यवती चरणाताई प्रशांत मात्रे मॅडम आहेत, कार्यकर्ता आहेत या जवचंद्र गावच्या, आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता पुन्हा मी विनंती करतोय सौभाग्यवती शुभांगी ताईंना आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करावा. हा सन्मान या ठिकाणी सुरू आहे. या सन्मानानंतर पुन्हा आम्ही वळतोय मॅचच्या दिशेने जिथे नेमकं काय चाललंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 32 ऑन दी बोर्ड आहेत. हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती पाहत होतो. पुढचा बॉल घेऊन अर्जुन पुन्हा एकदा यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर गॅप मध्ये केला. केवळ दिशा दिली आहे. मॅचची बदलणार दशा. रन्स मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत चौकार. काय जबरदस्त फटका. दर्शन पाटील अप्रतिम बॅटिंग करतोय. बॅटचा फेस ओपन केला, गॅप मध्ये चेंडूला केवळ ढकललं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. काय कलात्मक क्रिकेटचा आविष्कार त्या ठिकाणी दर्शनने सादर केलाय. वंडर बॉय ऑफ वडघर दर्शन पाटील अगदी आक्रमक झाले सर या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ लागलेत. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आपण पाहिला. नाही, पाटील ज्या रीतीने बॅटिंग करतोय ना तो सांगण्याचा प्रयत्न करतोय मी पाटलांचा लेख. मी एकुलता एक. बॅटिंग चांगली केली आहे त्याने. कलात्मकता चांगले सादरीकरण इथे पाहायला मिळालंय. लेटकट चांगले ड्राईव्ह असे केलेत ना. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. आदरणीय माननीय सन्माननीय माजी आमदार राजेजी पाटील साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे.
आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा लोकनेते आणि आमदार चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय आणि ज्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आपला माणूस आणि आपला आमदार माजी आमदार आदरणीय राजेजी पाटील साहेब यांचं आगमन. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आडेचा हा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला. सिंगल इथूनही येते. स्कोर कार्ड सातत्याने जिथं मात्र हलतं ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 38 ऑन दी बोर्ड आहे. लॉस ऑफ 3 विकेट. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर माजी आमदार सन्माननीय राजेश पाटील साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी माजी आमदार राजेश पाटील साहेबांची आगमन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्यासोबतच वसई विरार शहर महानगरपालिका नगरसेवक आदरणीय सुनील दादा अचोळकर साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत फटाक्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत होतोय आपल्या या दिलदार दमदार व्यक्तींचं. दमदार नगरसेवक, दमदार माजी आमदार श्री राजेश रघुनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आगतम सुस्वागतम, आगतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. हे तुम्ही बघू शकताय डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आमच्या दोन्हीही या व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. वेलकम सर. तसेच विद्यमान नगरसेवक सुनील अचोलकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्कोर कार्डवरती आतापर्यंत सर धावा जर पाहिल्या ना तर 40 धावा बनल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. काय जबरदस्त बॅटिंग या मॅचमध्ये मिताली इंटरप्राइजेस, प्रवेश 11 गावदेवी वडघर या संघाने केलेली आहे. जय पाटील आणि प्रवेश देवळीकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ. काय सुरुवात झाली. दर्शन पाटीलनं आज इम्प्रेस केलाय. तब्बल 18 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात या मॅचमध्ये. माझे आमदार साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राजेश रघुनाथ पाटील आणि त्यांच्यासोबतच विद्यमान नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका आपल्या या प्रभागातील सुनील दादा अचोळकर साहेबांना आपण या अतिथी कक्षामध्ये बघतोय. तत्पूर्वी अतिथी कक्षामध्ये आलेल्या आमच्या पाहुणे मंडळींचा स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. मी संकेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तो नामदेव म्हात्रे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मालजीपाडा गावातील त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. पाहुण्यांचं आगमन झालंय परंतु स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. सध्या ड्रिंक्स ब्रेक स्कोरबोर्ड सध्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा माहिती दिलेली आहे. स्वागत आणि सन्मान होतोय. संकेश पाटील बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते. नामदेव म्हात्रे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मालजीपाडा गावचे ज्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथी देव भव मायची उप देणारी शॉल सन्मान चिन्ह देऊन त्यांना या अतिथी कक्षामध्ये सन्मानित करण्यात होतोय. त्याचबरोबर आदरणीय अनंत कृष्णा पाटील माजी उपसरपंच मालजीपाडा आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान संकेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या अतिथी कक्षामध्ये पार पडताना दिसतोय. कारण ही पाहुणे मंडळी म्हणजेच आमचे अनमोल रत्न आहेत आणि या रत्नांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होतोय. तुम्ही बघू शकता ती सर्व दृश्य JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीद्वारे. तदनंतर बहुजन विकास आघाडीचे आणखीन एक ज्येष्ठ कार्यकर्ते विवेकानंद बाळकृष्ण पाटील साहेबांना सुद्धा आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करून घेऊया. कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय आणि ह्या सन्मानानंतर थेट आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने. पुन्हा आम्हाला माहिती मिळते की माजी नगरसेवक आदरणीय सतीशजी गमजा साहेब या अतिथी कक्षामध्ये आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय. सतीशजी आपण सुद्धा या ठिकाणी आलात. माजी नगरसेवक म्हणून आपलं कार्य सुद्धा चांगलं आतापर्यंत झालं. बहुजन विकास आघाडीचे आपण माझे नगरसेवक होता आणि आता तुमच्या सौभाग्य होती अलकाताई सतीश गमजा मॅडम या नगरसेविका आहेत.
तुम्ही या स्वागताने सन्मान बघतोय आर्यन भोईर यांच्या शुभ हस्ते या स्वागताने सन्मान होतो या अतिथी कक्षामध्ये. उद्घाटन सोहळा झाल्यानंतर पहिला मॅच सुरू आहे, परंतु हा मान सन्मान आमच्या या अतिथींना मिळतोय. वळी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सामन्याला होतो सुरुवात. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. काय विशेष सन्मानानंतर आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे वळतो आहोत. 40 धावा धावलक्यावरती आहेत. 4 फलंदाज बाद झाले. जश पाटील आलाय आणि जश पाटीलने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलेली पाहायला मिळाली. खरं तर एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अचूकतेने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे विकेट त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती रोहित आलाय बॅटिंगसाठी. यावेळेस हा बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन 30 या सर्कलमध्ये सिंगल येईल. आता सामन्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि जास्तीचं स्ट्राईक दर्शन पाटीलला द्यावी लागेल. 8 बॉल 18 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 41 ला 4 आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. टॉस जिंकला आणि प्रथम जिथे बॉलिंग करण्याचा निर्णय टेक्नो स्पोर्ट्स JBCC जेम्स बॉन्ड राय टीमने घेतलाय. इथून धावसंख्या जर पाहिली तर चांगली पाहायला मिळते. 41 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती रोहित पाटील दाखल झालेला आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती दर्शन पाटील या फलंदाजाला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 या मॅचमध्ये जश पाटीलला तुम्ही पाहताय. काय जबरदस्त सुरुवात या षटकामध्ये पाटीलने केली. गोलंदाज तयार हो. यावेळी जर पाहिला तर हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट आणि फिल्डर येतात त्या ठिकाणी लॉंग लेग. रिझनला फिल्डिंग चांगली आहे, फक्त इथे सिंगल मिळते. काय गोलंदाजी सर केली आहे या षटकामध्ये. जबरदस्त सुरुवात. जश पाटील आतापर्यंत 3 चेंडूवरती 1 विकेट आणि फक्त 2च धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. एक उद्योन्मुख खेळाडू म्हणून जशकडे पाहिलं जातं. खरं तर आज मात्र त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि खरं तर त्याने एक चांगलं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. 3 बॉलमध्ये 2 धावा 1 विकेट मिळवला. 42 ला 4 आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मान वेगाने येतोय. इथून ही सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. एकेरी धावी येते. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष वेधतोय. ओम साई भावाळे बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे हंश 11. दोन्ही टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नाणेफेकीचा कौल इनिंग ब्रेकमध्ये करण्यात येईल. जबरदस्त कमबॅक या मॅचमध्ये राई संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे सर. जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात. या षटकामध्ये देखील तसंच काही झालंय. आतापर्यंत 3च धावा जश पाटीलनं खर्च केल्यात, परंतु इथून आणखीन आक्रमक व्हावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला दर्शन पाटील. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका केल्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझनमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नव्हता, फक्त इथेही सिंगल मिळते. काय गोलंदाजी, काय फिल्डिंग, अप्रतिम कार्य या मॅचमध्ये आतापर्यंत टेक्नो स्पोर्ट JBCC राई या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 44 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 44 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. सुरुवातीची 3 षटकं जर पाहिलं तर वडगड संघाने गाजवली, परंतु या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मिस्टेक झालेली आहे आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 चौकार. हॅलो. थँक्यू 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 डीजे. अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते, समाजसेवक आदरणीय जनार्दन लक्ष्मण म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी राजेंद्र राऊत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करावा. तुम्ही बघू शकतात जनार्दन लक्ष्मण म्हात्रे साहेबांना पालघर जिल्हा उपाध्यक्ष शिवसेनेचे, सुरुवातीला पंचायत समिती सदस्य, समाजसेवक आणि आता पालघर जिल्हा शिवसेनेचे उपाध्यक्ष आदरणीय जनार्दन लक्ष्मण म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी सागर भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. ज्याने तुम्हा आम्हाला प्रत्येकाला भरपूर प्रेम दिलं. प्रत्येक कार्यामध्ये आपला कामाचा ठसा, आपल्या कार्याचा ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व
दत्ता दाडी दत्तात्रय नारायण पाटील बाबा यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. सागर भोईर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण बघतोय. मायेची उप देणारी शॉल सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान होतोय. क्रिकेटसाठी भरपूर काही केलं या व्यक्तीनं. हे अनमोल रत्न आहे आपल्या या नायगाव विभागातील आणि या अनमोल रत्नाचं स्वागत आणि सन्मान होतोय. पुन्हा वळतोय आपण मॅचच्या दिशेने. शेवटच्या षटकातील हा महत्वाचा बॉल उंच गेलाय, लांब नाही. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्र अक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न जश होते त्या ठिकाणी, वेगाने आले होते चेंडूवरती. प्रयत्न चांगले राहिले आहेत. प्रयत्नांना जिथे मात्र 100 आउट ऑफ 100 द्यायला हवेत. बॉल साईड झाला नव्हता, स्विच केला होता. दर्शन पाटीलचा हा स्ट्रोक पहा, ऍडजस्टेबल स्ट्रोक होता. इथे इम्प्रोवाइज केलं होतं या फटक्याला. बॉल उंच गेला, लांब गेलेला नव्हता. जश तिथवर पोहोचलेला पाहायला मिळाला. धावा मिळाला एकंदरीत 2. दर्शन पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि पाटलाचा बोलबाला आता या षटकामध्ये पाहायला मिळणार का? आघाडीला आलाय तो. पुढचा चेंडू यावेळी जर पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाही आहे. इथे देखील फक्त एकच धाव मिळते. काय जबरदस्त कमबॅक या मॅचमध्ये टेक्ने स्पोर्ट जे राई या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. मागील षटकामध्ये देखील सर जर पाहिलं ना तर फक्त 8च धावा आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये देखील यश घरत काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त 3च धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. चांगल्या धाटणीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. अचूकतेने गोलंदाजी केली. व्हेरिएशन चांगलं आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. त्याच्या भात्यामध्ये वैविध्यता आहे आणि ती वैविध्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यश घरत. हाही बॉल वळवला, गरकन गिरकी घेतली आहे. फलंदाजाची फिरकी घेतली. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. 51 धावा धावलकावरती आहेत. 51ला 4. शेवटच्या षटकामध्ये थया थया नाचवतोय यश घरत. तो गोलंदाजी मार्कवरती परत आलाय हे दाखवून देतोय. या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 3. 51ला 4 आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलात टाकला होता, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे. आणखीन एक धक्का, फलंदाज निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यशीच्या बाहेर ठेवला यश घरतने. इथे फिंगर रोल केली होती. अगदी हलक्यात आणि खेळण्याच्या प्रयत्नात कव्हर्समध्ये झेल दिला, परंतु यश घरतचं सेलिब्रेशन हे चर्चेचा विषय राहिला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, फिंगर रोल करतो सातत्याने. यष्टीरक्षकाला जवळ बोलावलं आणि एक चांगला झेल इथे कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालाय. आणखीन एक केणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सूरज केणे नेक्स्ट मॅचमध्ये चर्चेतील हा खेळाडू. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, इथे बॉलने वळण घेतलं. या षटकामध्ये धाव येते, ही अवांतर स्वरूपाची आहे. DRA ची मागणी करण्यात येते. बॉलिंग टीमने इथे चॅलेंज केलेलं आहे. रुंश 11 गावदेवी वाकीपाडा हा संघ खेळणार आहे ओम साई भावाळे बी या टीमच्या अगेन्स्ट. महत्वाची मॅच, सेकंड मॅच आपण पाहणार आहात आजच्या दिवशीतला पुढचा सामना. परंतु हा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. आपल्याकडे DRS आहे आणि त्याची मागणी इथून करण्यात येत असताना मला मिळते आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रवेश 11 वडघर हा संघ मात्र आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना मिताली एंटरप्राइजेस गावदेवी वडघर या नावाने खेळत असताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा निर्णय हा तितकासा यथायोग्य राहिला, परंतु क्षेत्ररक्षणामधल्या जी काही घिसाडघाई पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षणामधला जो स्टँडर्ड, जो सातत्याने व्हाईट बॉल आहे उंचवायला हवा होता, तो उंचवता आलेला नाही आहे राईकरांना आणि त्याचमुळे धावा जास्तीचे आलेल्या आहेत. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, सॉफ्ट डिसमिसल, 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का या 6वा धक्का इथे लागलाय. 52 धावा धावलकावरती असताना 6वा फलंदाज बाद. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्ड मध्ये धावा बनलेल्या गेलेल्या आहेत त्या 52. 53 धावसंख्येचं टार्गेट जिथे उभं केलंय टेक्नो स्पोर्ट JBCC राईट टीम समोर प्रथम बॅटिंग करत असताना मिताली एंटरप्राइजेस गावदेवी प्रवेश 11 वडघर
या टीम ऍक्शन रिप्ले बाहेर निघणारा बॉल होता, उजव्या यशीच्या बाय सफल झाला, अक्रॉस करण्याचा प्रयत्न आणि बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. जीत पाटीलने इम्पॅक्ट टाकू शकला नाही शेवटच्या बॉलवरती, तो बाद झाला. या आपण टॉस वळतो आहोत, तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे ओम साई भावाळबी. दोन टीमचे कॅप्टन या ठिकाणी बघायला मिळतील आपल्याला. जितेंद्र कामतीलाल पाटील फेम टीम, ओम साई 111 भावाले बी वर्सेस रुन्श 11. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर, दोन्ही टीमचे कॅप्टन वरती या. शतन पाटील या ठिकाणी येताना दिसत आहेत. बावले बी टीमचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी येताना दिसत आहेत. साहिल आलंय आणि दुसऱ्या बाजूला चेतन आलेत. मी विनंती करतोय माजी दमदार आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेबांना आपले शुभ हस्ते इथे टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. हे तुम्ही बघू शकतायत माजी दमदार आमदार बोईसर विधानसभा मतदारसंघामधून चांगलं काम केलेलं व्यक्तिमत्व आणि मग त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये नसलेल्या गावामध्ये सुद्धा ज्यांनी विकास कामं केलेत असं सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय राजेश रघुनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन टीम ज्यांचा आपण उल्लेख केला छापा असा आवाज. रुन्श 11 टीमच्या कॅप्टनचा डिसिजन काय आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया. 5 षटकांचा मॅच होतोय. टॉस या ठिकाणी झालेला आहे माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय श्री जितेंद्र कामतीलाल पाटील फेम टीम, ओम साई 111 भावाले बी टीमच्या कॅप्टनने. आणि त्यांनी सांगितले आम्ही फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं रुन्श 11 वाकीपाडा या टीमला. पुढे आता वळतोय आपण. अनेक सत्कार या ठिकाणी बाकी आहेत. सत्कार मूर्ती अतिथी कक्षामध्येच आहेत आपल्या. सत्कार करण्याआधी सर्वांचीच इच्छा आहे या स्पर्धेबद्दल, रजनी क्रिकेट स्पर्धेबद्दल, लोकनेते माझे आमदार आप्पांबद्दल आणि कार्यसम्राट नगरसेवक कन्हैया बेटा भोईर साहेबांबद्दल आपल्याकडून प्रतिक्रिया या ठिकाणी झाल्याच पाहिजे. सर्वांना नमस्कार. आजच्या लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर चषक तसेच नगरसेवक कन्हैया भोईर बेटा चषक या बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पत्तू पॅकर्स जुचंद्र आयोजित हा जो चषक आयोजित केलेला आहे याबद्दल मी पहिलं आयोजकांचं आणि आमचे युवा नेतृत्व प्रथमेश तुझं मनापासून आणि तुझ्या संपूर्ण सहकार्यांचं, कारण कुठलीही इव्हेंट स्पर्धा आयोजित करायची म्हटली तर एकट्याचं काम नसतं, त्याच्यासाठी संपूर्ण सहकार्यांचे सहकार्य खूप आवश्यक असते. तुझं मनापासून पहिलं अभिनंदन करतो आणि कौतुक करतोय की ह्या सगळा समोरचा नजारा पाहिल्यानंतर मन भरून येते. अनेक ठिकाणी क्रिकेट मॅचसाठी गेलो परंतु अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन मी आजपर्यंत तरी कुठे या पालघर जिल्ह्यात बघितलेलं नाही. या प्रसंगी उपस्थित माझ्यासोबत आपल्या सर्वांच्या आवडत्या विभागाचे या प्रभागाचे नगरसेवक आमचे मोठे बंधू आदरणीय सुनील आचोलकर, आमच्या नगरसेविका दोन्ही गमजा मॅडम, त्याचप्रमाणे पाटील मॅडम आणि आमचे खाली सगळे स्टार बसलेत, उठून गेले वाटतं. हे सगळे आमचे खाली बसलेले आशीर्वाद देणारी मंडळी का ज्यांच्या सहकार्याने आजपर्यंत ही सगळे मंडळी आपण पुढे आलेलो आहोत. आणि संपूर्ण इथे क्रिकेट प्रेक्षक वर्ग, खेळाडू, कॉमेंटेटर, त्याचप्रमाणे ज्यांनी आता लाईव्ह प्रेक्षकांनी दिले जेटीसी लाईव्ह, म्हणजे हे जी स्पर्धा मी रायगडला 2-3 वेळा गेलो होतो आणि रायगडमध्ये ह्या स्पर्धांचं, भिवंडीमध्ये अशा स्पर्धांचं आयोजनाचं मी तिथे चित्र पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं प्रथमेश तू त्याच पद्धतीचं एक कन्सेप्ट ह्या ठिकाणी आणला आहे. हा जो काही स्टेज आहे या स्टेजवर डबल डेकर
एक चांगलं पॅव्हेलियन बॉक्स इथे बनवलं आहे आणि या इथून स्पर्धा बघण्याचं जे भाग्य आम्हाला लाभून दिलं आहे, म्हणजे खास करून पाहुणे मंडळ येणार त्यांना, आणि प्रेक्षकांनी एवढं सुंदर ग्राउंड बनवलं आहे, खेळाडूंसाठी बनवलेलं आहे. खरं म्हणजे ह्या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही मगाशीच आपले सुनील आचोरकर साहेबांनी चर्चा करत होतो की खेळ हा क्रिकेटचा असा आहे का याच्यातनं नेतृत्व एक उभरतं तयार होते आणि ह्या खेळाडूंचा म्हणजे युवकांचा खेळ आहे आणि युवकांना नेतृत्व सिद्ध करायचं म्हटलं तर ह्या क्रिकेटसारखं कुठलं मोठं व्यासपीठ आजच्या घडेल तरी मिळत नाही. आणि प्रथमेश तू खरोखर या जुचंद्रमधलं एक उगवता तारा, पुढचं नेतृत्व भविष्याचं हे तुझ्या माध्यमातून आम्ही पाहतोय. आणि काही वर्षापूर्वी मी त्या ग्राउंडवर हे मी सांगितलं होतं का शेवटी आपल्याला ह्या समाजकारणामध्ये यायचं असेल तर युवकांनी पुढे येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा युवक अशा गोष्टीमध्ये पुढे येतील तेव्हा खरं म्हणजे समाजाला एक पुढे घेऊन जाण्याची चालना तुमच्या माध्यमातून मिळेल. हे शेवटी कंटिन्युएशनमध्ये करणं खूप गरजेचं आहे. या प्रसंगी तात्या आहेत, तात्यांची आठवण काढल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. कारण त्या काळामध्ये प्राप्त परिस्थितीनुसार तात्या असतील, जनार्दन म्हात्रे असतील, जे गेले आता, की त्यावेळचे रिसोर्स जे होते धर्माजी पाटील होते का त्यांनी सामाजिक काम करत असताना त्यावेळचे ज्या परिस्थितीमध्ये लोकांसाठी काम केलं, त्यावेळच्या युवकासाठी काम केलं, लोकांसाठी काम केलं आणि ज्या पद्धतीने समाज सुधारण्याचं काम केलं तेच आता पुढे तुम्ही आजच्या वेळेला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही पुढे आलेले आहात. आणि निश्चितच तुम्हाला आशीर्वाद आम्ही देऊ एवढी आमची आता वय झालेलं आहे की तुमच्या हातून ह्या क्रिकेटच्या माध्यमातून पहिली गोष्ट म्हणजे लोकांना एकत्र करणं, युवकांना एकत्र करणं, ही जबाबदारी तुम्ही लिलाय पार पाडलेलं आहे. पण हे पार पाडत असताना आपल्या समाजाला आवश्यक असलेल्या ज्या मूलभूत सुविधा ज्या कशा पद्धतीने वैयक्तिक स्वरूपामध्ये असतील, सार्वजनिक स्वरूपामध्ये असतील, त्या देण्याची एक भूमिका आपण निश्चित तयार केली पाहिजे. आजच्या युवकांना नक्की काय पाहिजे? शिक्षण पाहिजे. शिक्षणामध्ये असलेल्या नवीन अपॉर्च्युनिटी आहेत त्या पाहिजेत. आपल्या अजूनही समाज तेवढा काय प्रगत झालेला नाहीत. गरीब महिला असतील, विधवा महिला असतील, काही वंचित घटक असतील, त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून योजना देण्याची भूमिका तुम्ही निश्चित पार पाडा. त्याच्यासाठी आवश्यक असलेली माहिती तुम्ही तुमच्या पाठीमागे कन्हैया भोईर यांचा मोठा एक आशीर्वाद आहे, सहकार्य आहे का त्यांना आज महानगरपालिकामध्ये किंवा बहुजन विकास आघाडीमध्ये एक चांगलं नेतृत्वाचं स्थान आहे. सुनील आचोळकर साहेब आहेत, त्यांना मोठं स्थान आहे आणि सिनियर आहेत. आज यांच्याकडे पाहून या वसई तालुक्याचा, या नगराचा, शहराचा एक विकास आराखडा आज आपण मांडत असताना अंतर्भूत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे. तुमचे काही सजेशन असतील ते निश्चित यांच्यापर्यंत तुम्ही पोचवा. मग हे आप्पाकडे पोचवतील, शेतीदादांकडे पोचवतील, महापौर, उपमहापौर यांच्याकडे पोचवतील. आम्ही मंडळी तुम्हाला सहकार्य करू. पण निश्चितच आजचा खेळ हा फक्त नुसता खेळ नसून ते एक सामाजिक प्रेरणा देणारा हा इव्हेंट आजच्या घडीला हा पुढे येत आहे. याचा वापर योग्य सामाजिक पद्धतीने आपण करावं एवढं तुम्हाला शुभाशीर्वाद देतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. चांगला बहुमूल्य वेळ दिला आणि चांगलं आपल्याला मार्गदर्शन करताना आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेबांनी या ठिकाणी चांगलं वक्तव्य केलं. सोबतच मी नियमांचं उल्लेखन करतोय आणि मला वाटतं सुनील दादा सुद्धा काहीतरी शुभेच्छा देतात या स्पर्धेकरता. पत्तू पॅकर्सने आयोजित केलेल्या ह्या नेत्रदीपक सोहळ्याचं आत्ताच उद्घाटन झालं आणि त्या प्रसंगी आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि आवडते असे माजी आमदार राजेशजी पाटील साहेब, वसई विरार महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आमच्या दोन्ही भगिनी नगरसेविका, आमचे मित्र गमजाबाई तिकडे बाहेर खाली आहेत, त्यांनी कृपया वर यावं. खूप प्रथमेश आणि त्याच्या पुऱ्या टीमने हे जे नेत्रदीपक आयोजन केलेलं आहे खरोखर हे पाहण्यासारखं आहे. पहिल्या माळ्यावरून मॅच बघताना बरं वाटतं. बऱ्याच म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये आपण कधी पहिल्या माळ्यावरून मॅच नाही बघितली, जिल्ह्यात नाही म्हणजे आपण तरी नाही बघितली. आयशा कप वगैरे बघतो पण त्याचं एक विशिष्ट ग्राउंड आहे. परंतु अशा प्रकारचं एकदम आनंददायी असं उत्साह वाटतो वर आल्यासारखं का आपण कुठेतरी बसून एक स्टेडियममध्ये आणि ते VIP बॉक्समधून जशी मॅच पाहायला मिळते त्या पद्धतीने वानखेडे किंवा एखाद्या चांगल्या मोठ्या स्टेडियममध्ये जशी मॅच बघतो तो जो आनंद, तो जो फील मिळतो
तो मिळाला. निश्चित रूपाने ही जी तरुण मंडळी आहे यांच्याकडून या वेगवेगळ्या कल्पना असतील आणि त्या कल्पना साकारून प्रत्यक्षात ज्या आपण टी व्हीवर बघतो किंवा इतर मोठ्या मोठ्या स्पर्धेत बघतो त्या आपल्या गावखेड्यामध्ये आणण्याचा ही जी तरुण मंडळी प्रयत्न करते, प्रथमेश आणि त्याची टीम, आणि खास करून आमचे सहयोगी कन्हैया भोईर यांचा संपूर्णपणे मोलाचा पाठिंबा त्यांच्यासोबत आहे. आणि अशा ज्या पाठिंब्यामुळेच हे तरुणांनाही उत्साह निर्माण होतो अशा प्रकारच्या स्पर्धा करण्याचा. आणि रात्रीची स्पर्धा करणं म्हणजे जिकरीचं काम असते आयोजकांना, कारण लाईटची व्यवस्था करणं, बाकी सगळ्या गोष्टी करणं हे सगळं असते. परंतु कुठेही काही एकही गोष्टीची कमी किंवा एकही गोष्टीची कमतरता इथे जाणवत नाही. इथला एक वेगळा उत्साह, वेगळा आनंद आत्ताच तयार झाले. येत्या 4 दिवसामध्ये हा बहरेल. आणि समोरची जे खेळाडू खेळतात त्यांची बॉलिंग, त्यांची फिल्डिंग बघितल्यानंतर नेत्रदीपक असं त्यांच्याकडून कौशल्य बघायला मिळते. एका दर्जेदार जे खेळाडू आहेत ते समोर दिसतात. कारण बघितले आम्ही आत्तापर्यंत त्यांचे फटके बघितले, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा प्रकारच्या दर्जेदार टीम इथे पाहायला मिळतील. आणि ही स्पर्धा म्हणजे एक खरोखरच पाहण्यासारखी होईल. निश्चित रूपाने ह्या परिसराला एक आम्हाला सर्वांना नेत्रदीपक सोहळा बघण्याचा कार्यक्रम सर्वांच्या नशिबी आला. आम्हाला पण ते भाग्य मिळालं. निश्चित प्रथमेश, तू एक युवा तारा आहेस या भागातला. तुझ्या पाठीशी आम्ही सर्व लोक उभे आहोत, पाठिंबा देणार तुला, आम्ही आशीर्वाद देणार. तुमच्यासारख्या सर्व तरुणांना तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा घडवा. कारण ही स्पर्धा नसून हे व्यसनमुक्तीचं एक साधन आहे क्रिकेट म्हणजे. कारण तरुण जास्त क्रिकेट खेळताना त्याचा अंग कसरत होते आणि ते खेळत असतात आणि त्याच्यात त्यांचं शरीरसृष्टी चांगली होते. कसा सुंदर फटका मारला, अतिशय सुंदर असा खेळ चालू आहे. मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद मानतो प्रथमेश आणि तुझ्या पूर्ण सहकाऱ्यांचं. माझे मित्र गावंडी इथे आलेले आहेत, त्यांना पण सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही या परिसरामध्ये तुमचा जो आवाज आहे, तुमचं जे बोलण्याचं वक्तृत्व आहे त्याने तुम्ही आम्हाला सर्वांना मोहून टाकता. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो, सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मनापासून धन्यवाद सुनील दादा चोळकर साहेब. स्वागताने सन्मान करूया. सुरुवातीला आपण स्कोअर काय झालं ते माहिती देऊया लाडक्या प्रेक्षकांपर्यंत. निशांत सर स्कोअर सांगा. 16-1 आहे. 16 धावा फलकावरती एक फलंदाज बाद. येणारे चेंडू राहिले 23-23 मध्ये. सदतीची गरज. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर या अतिथी कक्षामध्ये लाडकं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व आणि चांगलं कर्तृत्व या तिन्ही गुणाने गुण संपन्न असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय माझे आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. पत्तू पॅकर्स टीमचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे बघितला जातोय. हा सन्मान होतोय आपण केलेल्या कार्याचा, आपण केलेल्या वक्तृत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर वसई विरार शहर महानगरपालिका नगरसेवक आपल्या विभागाचे लाडकं नेतृत्व आदरणीय सुनील दादा चोळकर साहेबांना सुद्धा सन्मानित केलं जातं. मायेची ऊब देणारी शॉल, सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान त्यांचा या अतिथी कक्षामध्ये होतोय. पुन्हा एकदा या 2 बड्या हस्तींचं, अनमोल रत्नांचं आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि थेट वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय चाललंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पूर्वार्धाचा खेळ संपला. 52 बनलेले आहेत. 53 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रफुल्ल पाटील एक लेजेंडरी बॅटर नुकतेच बाद होत असताना पाहायला मिळाले. 7 धावांची इनिंग त्यांनी साकारली होती. स्कोर कार्डवरती सद्य परिस्थिती पाहता 17 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. 21 चेंडू आणि विजयासाठी 36ची गडद. जश पाटील आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड होता. डॉट बॉल येत असताना इथे पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती दर्शन पाटील. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगामध्ये वेगाचा वापर केला आणि काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. कटरचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोला टाकला होता. यावेळेला मिड ऑफ तैनात सिंगल. हे रिस्की सिंगल होती, ती कंप्लीट करण्यात आली आहे. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. ठाऊक होता या धावा घ्यायच्या आहेत. रिक्स घेतली नाही तर विजय कसा फिक्स होणार, यासाठी तुम्हाला सातत्याने रिक्स घ्यावीच लागणार आहे. येणारे चेंडू राहिले ते 19 मध्ये 35ची आवश्यकता. या षटकातील पहिल्या बॉलवरती निशांत सर षटकार आला आणि तदनंतर कमबॅक पहा. केवळ 2 धावा खर्च केल्यात.
खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दर्शनच्या माध्यमातून. गोलंदाज दर्शन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील खोलात टाकला होता, चॉप केलाय चेंडूला, कापलाय त्या ठिकाणी. पॉइंटला साहिल होते, साहिलच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. इथे फक्त सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सर जर धावा पाहिल्या ना तर धावा 10 आल्या, परंतु या षटकामध्ये देखील धावा थांबवण्याचं कार्य दर्शन पाटीलने केलंय. हे कंपॅरिझन तुम्ही पाहताय 28ला 3 होता बॅटिंग करत असताना बडघर टीमच्या, तर 19ला 1 आहे आफ्टर 2 ओव्हर्स टेक्नो JBCC राई टीमला आपण पाहत आहोत. 19 बांधल्यात जगात लय भारी. 19 फेब्रुवारी 19ला 1 आहे विजयासाठी. येणारे चेंडू शेष राहिले, तिथून पुढे 18 मध्ये चौथीची गरज. इक्वेशन सिच्युएशन बदलावे लागणार आहे इथून या सामन्यामध्ये. खूप काय बाकी राहिलंय. पहिला सामना दोन्ही संघ खेळतात. उद्घाटनीय मॅच हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्स, एक दर्जेदार अशा फ्लड लाईट्स तुम्ही पाहताय, कारण बॉल चांगला साईड होत असताना पाहायला मिळाला. दर्शन पाटीलने शेवटचा बॉल जसा हाताळला तसं क्षेत्ररक्षकाकडे पाहत म्हणाला होता कॅचेस घ्यायला हव्यात. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. जयेश पाटील आणि जयेश शेजवाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जयेश शेजवाल हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती जित पाटील वडगडचा टायगर आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला गोलंदाज आहे. भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा वडगड संघाने देखील जिंकल्यात. पनवेल असू द्या, रायगड असू द्या, भिवंडी असू द्या, सर्व विभागामध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका ज्या संघाने वाजवलाय त्या संघाचा महत्वाचा गोलंदाज जित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगली कामगिरी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि खऱ्या अर्थानं धावाही रोखाव्या लागतील. गोलंदाज तयार, राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. एक्स्ट्राची रन्स ऑलवेज वेलकम. आपण नेहमी पाहिलेलं आहे एक्स्ट्राच्या धावा प्रत्येकाला हव्यात. आस्किंग रन रेट आता 11 वरती जाऊन पोहोचला. 18 चेंडू आणि 33ची गरज राहिली. 20ला 1 आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कमध्ये जित पाटील ओव्हर द विकेटने. हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर. वेग प्रचंड आहे, दिशेवरती प्रभुत्व चांगलं मिळवलंय. सातत्याने उजव्या एसटीच्या बाहेर बॉल ठेवलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. 20ला 1 आहे. येणारे 17 चेंडू आणि 33ची आवश्यकता. जय शेजवाल हा तो खेळाडू आहे ना, जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर एक ड्रॉप सीनचा हिरो राहिलाय. ऍक्शन रिप्ले जास्तीचा उजव्या एसटीच्या बाहेर हा डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला. गोलंदाज पुन्हा एकदा जित पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलात टाकला होता. यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चांगला ड्राईव्ह, फिल्डर त्या ठिकाणी चाच पडताय. सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. फिल्डिंग खराब राहिली आहे. 3री धाव देखील कंप्लीट. 4थीचा देखील प्रयत्न होईल आणि इथे 4 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. खराब फिल्डिंग सर पाहायला मिळते. इथे धावा सेव्ह करायच्या आहेत, परंतु इथे धावा दिल्या जातात. या मॅच मध्ये तब्बल 4 धावा पलून काढल्यात. 16 चेंडू आणि 29ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 24 धावा धावलकाभरती बांधल्यात. मला तर आता असं वाटू लागलंय ना की त्यांनी दिल्या म्हणून आम्ही देणार, असंच काहीतरी वडघर संघ करतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. उसनं आणि व्याजासकट परतफेड करायची जरूर काय असंच पाहायला मिळालंय. उसनं जास्तीचं काही ठेवायचं नाहीये. जे मिळालंय परतफेड व्याजासकटच करायची, असंच घडतंय की काय. धावलकाभरती 24 आहे. एक फलंदाज बाद झाला. 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29ची गरज राहिली आहे. गोलंदाज जित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्मवरती विकेट. 16 चेंडू 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू लावून अपील केली आहे. पंचांनी स्पष्ट ठेवलाय. चेंडू पाहायला मिळतोय जितच्या माध्यमातून या मॅच मध्ये. अशाच प्रकारे डॉट चेंडू टाकावे लागतील, दबाव टाकावा लागेल मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने जित पाटीलच्या माध्यमातून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 29ची अजूनही आवश्यकता राहिली आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये जीतने कमबॅक चांगलं करून दिलंय. पुढचा बॉल खोलात टाकला होता. अगदी तो क्रशर पाहायला मिळाला. पिंक पॉइंट यॉर्कर हाताळल्यात. यॉर्करला मिस करून डिसमिस करण्याचा प्रयत्न बॅटरने केला. बॅटची आतली कडा जे आहे शेजवाल एक सिंगल येत्या. स्कोर कार्डवरती धावा बांधल्यात त्या 25. एक फलंदाज बाद. आता अडचणी वाढू लागल्या. ज्या रीतीने रिॲक्शन्स पाहायला मिळाल्यात, हतबल करून सोडलंय फलंदाजांना. कारण ज्या रीतीने ज्या वेगाने गोलंदाजी होते मागील जर का आपण एकंदरीत पाहिलं ना, पहिल्या दर्शन पाटीलच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर जो काय कमबॅक झालाय जित पाटीलने याही षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा
या स्वरूपाची गोलंदाजी केली आहे. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये जीत पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, राईट आर्मवरती विकेट. पुन्हा एकदा यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, पुल केलाय, पॉवरफुल होईल का? हो झालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. हॅलो आमदार साहेब, इथून रजा घेताना दिसत आहेत माझे आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर चांगलं वक्तृत्व आपण बघितलं. त्यांच्या भेटीकरता त्यांच्या चाहत्यांनी अफाट गर्दी या ठिकाणी केली होती. सोबतच आपल्या विभागाचे नगरसेवक आदरणीय सुनील दादा चोळकर साहेबांना सुद्धा आपण रजा घेताना बघतोय. अनेक ठिकाणी रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आमंत्रण निश्चितच असतं आणि तिथे भेट देणं गरजेचं. पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज खोला तो हेलिकॉप्टर लुक दिला, डाऊन द ग्राउंड. रन्स याही बॉल वरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ये दिल मांगे मोर, रन्स मिळालात पूर, चौकार. थँक्यू. होय, आदरणीय कन्हैया भोईर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत. हा हेलिकॉप्टर लुक पहा, डाऊन द ग्राउंड केला होता. जेम्स बॉन्ड राईच्या मैदानावरती तुम्ही जाल तर डाव्या बाजूला खरं तर एक मोठी इमारत आहे आणि पहिला जो षटकार मारला होता ना जयेश पाटीलने, तो जवळपास तिसऱ्या ते चौथ्या फ्लोअरलाच मारला होता. चांगली बॅटिंग त्याने करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. मॅच रंगात आली आहे. इक्वेशन पहा, खरं तर ही कंपॅरिझन आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहताय 40ला 3 होतं, वडगर संघ 35ला 1 आहे. 3 षटकांचा खेळ संपला, येणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 18ची आवश्यकता असं म्हणता येईल. आता जी मात्र मॅच ज्या पद्धतीने बनू लागली आहे, आज पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक उत्कृष्ट सिंगर एकनाथ माळी असते तर तेही म्हणाले असते आता रंगात रंगात आली ही मॅच. सामना रंगातच येऊ लागला. 12 बॉल 18ची गरज आहे. 35ला 1. जयेश शेजवाल आणि जश एका बाजूला जश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. आघाडीसाठी येत असताना जयेश शेजवालने अनेक संस्मरणीय इनिंग खेळलेल्या आहेत आणि त्या आज पुन्हा एकदा त्याला आठवाव्या लागणार आहेत. तोच खेळ साकारावा लागेल. एक उद्योन्मुख चेहरा जश पाटीलला तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळतोय. एक स्टायलिश खेळाडू म्हणूनही जशकडे पाहिलं जातं. पावसाळ्या रबर बॉल क्रिकेटची स्पर्धेमध्ये त्याने दमदार असं योगदान दिलं होतं. सध्याच्या घडीला तो 5 बॉल 12 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. जयेश शेजवाल 9 चेंडू 14 वरती तो नॉट आउट आहे. 155चा स्ट्राईक रेट आहे. जयेश पाटीलचा 240चा स्ट्राईक रेट राहिलाय. धावा गोळा करतायत हे दोन्ही खेळाडू. गोलंदाजीमध्ये फेरबदल. खोला टाकला होता, वेग प्रचंड आहे. इथे घडतंय तरी काय, जयेश शेजवालच्या अडचणी वाढल्यात. प्रथम दर्शनी असं भासू लागलंय निशांत पाटील सर की परतावा लागणार आहे जयेश शेजवालला माघारी. अडचणी वाढल्यात त्याचा. घडतंय तरी काय या बॉलवरती रोहित गोलंदाजी मार्कवरती आला. रोहित पाटीलने खूप काय घडवलं या बॉलवरती. बीट केलं होतं बॅटरला. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोखरित्या येथे पार पाडली आहे. सातत्याने चाचपडत होता खेळाडू. 10 बॉल 14 वरती नॉट आउट होता. डॉट बॉल आलाय. अडचणी वाढतील का? मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल का? येणाऱ्या 11 चेंडू आणि 18ची आवश्यकता राहिली आहे या मॅच मध्ये. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता आणि यष्टांच्या मागे अविनाश पाटील. काय जबरदस्त कमालीचं हजर जबाबीपणा त्याचा पाहायला मिळाला. आणि फलंदाज OUT फलंदाज इथे बाद झालेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त त्या ठिकाणी एफर्ट्स पाहायला मिळाला. पुढे आले खेळण्यासाठी आणि तिथून पुढे गेले आणि डायरेक्ट हिट करत असताना धावबादच्या स्वरूपात इथे फलंदाजाला बाद केलाय. मोठी विकेट या मॅच मध्ये. फलंदाज जयेश शेजवलकर या ठिकाणी बाद झाला. महत्वाची विकेट. आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना रोहित पाटील पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस करतोय. ऍक्शन रिप्ले JTC लाईव्ह वरती तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त अप्रतिम दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. अविनाश पाटील सर्वात अनुभवी खेळाडू आहे या संघाचा आणि त्याचा हजर जबाबीपणा खऱ्या अर्थानं सर आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाची विकेट या मॅच मध्ये जयेशला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यश घरात.
दिलीपचे भोईर डॉन या नावाने प्रचलित असलेलं व्यक्तिमत्व कार्यकर्ते इथे दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. काय जबरदस्त फटका यश घरत याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने यश घरतने या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकलाय. गोलंदाजी करत असताना देखील इम्प्रेस केलं, बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस आडव्या बॅटनं पूल केलाय, पॉवरफुल अस्मानी सुलतानी टोला बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. खुली झाली मॅच. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. यश घरतच्या माध्यमातून अगदी इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू आलाय डॉट. आज वडगड संघ संपूर्ण दिवसभर खेळून आलेला आहे. शेवटच्या सामन्यापर्यंतचा हा संघ आजच्या दिवसामध्ये पोहोचला होता आणि तो थकवा त्याच्या खेळामध्ये सर जाणवतोय. तो वेग हवाय, तो वेग मिळत नाहीये. इथे रोहित पाटील देखील थोडासा थकलेला जाणवतोय आणि त्याच्या वेगामध्ये देखील बदल झालाय. कमी गतीनं हा चेंडू टाकला होता खऱ्या अर्थानं. धमाके खेळण्यासाठी गेले आणि दिवसभराचा जो थकवा असतो ना तो नेहमी अडचणीत ठरतो. आणि तिथे अगदी ज्या पद्धतीने सपाटून मार खाल्ला होता संघाने. 7 बॉल 7ची सिच्युएशन आहे. मॅच अगदी आपण पाहतो जवळ आली आहे. दृष्टी शेपात आता विजय दिसू लागलाय आणि जश घरातला जास्तीची घाई करायची नाहीये. यावेळेचा बॉल बॅटच्या आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आतली कडा घेतली आहे, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न, फेकी स्क्वेअर झाली आहे. त्याचा फायदा उचलला जाणार का? बॅकअप चांगल्या 2 आल्यात. 5ची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. सामन्यामध्ये आटोक्यात आली आहे मॅच. ज्या रीतीने क्रिकेट झालंय, कारण जशने सामना सांभाळला, डाव सावरला. त्याने ज्या रीतीने चांगली बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. कारण जशला आपण पाहिलं तर तो बॅटिंग करतोय. 6 बॉल 14 वरती 233चा स्ट्राईक रेट आहे. 48ला 2 आहेत. येणारे चेंडू शेष राहिले 6 मध्ये 5ची गरज. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये कमबॅक केला राई संघाने. अप्रतिम खेळ केलेला आहे. यश घरत मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारीची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम फटके त्याने या मॅच मध्ये सजवलेत. अगदी त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागावी ना सर, इतकी चांगली बॅटिंग यश घरतने या मॅच मध्ये केली आहे. परंतु दृष्ट लागू नये त्याला, असा खेळाडू मैदानावरती. इक्वेशन जर पाहिलं, येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एकाच दिवसामध्ये 2-2 क्रीडा स्पर्धा खेळल्यानंतर जो थकवा असतो ना, तो आज वडगड संघावरती जाणवतो. आदरणीय सन्माननीय जगन्नाथजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपणास विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त आयोजक आणि या परिसरातील युवा
कार्यकर्ते देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं कार्य या विभागामध्ये पाहायला मिळते. तसेच मात्रे बदल स्पोर्ट्स शॉपचे ऑनर मनीषजी मात्रे, आपणास देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एका बाजूला राई संघ मैदानावरती खेळतोय, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये वडगड संघ आपल्या अस्तित्वाची लढाई या स्पर्धेमध्ये खेळताना सर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. महत्वाचा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना यश पाटीलला आपण पाहतोय. मॅच सर्वाधिक महत्वाची आहे, सामना महत्वाचा आहे, कारण आपण म्हणतो ना सकारात्मकतेने सामन्याला सुरुवात करायला हवी आणि ती सकारात्मकता जर कायम ठेवायची आहे तर या सामन्यातलं प्रदर्शन सर्वाधिक महत्वाचं राहील. ही मॅच सर्वाधिक महत्वाची आहे, इथे जिंकणं गरजेचं आहे. पुढील सामन्याच्या दृष्टिकोनातून ही मॅच सर्वाधिक महत्वाची आहे. 2 फ्रेममध्ये तुम्ही पाहताय दोन्ही यश आहेत. एका बाजूला यश घरात आहे जो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो, तर यश पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. एक आहे जो मात्र वडघरचा, तर एक आहे राईट टीमचा. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल 6 बॉल 5. पहिला चेंडू इथे मात्र फ्लॅट केला. कॅच ऑफ केलं तर केलं, काय जीतने. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. कॅच ड्रॉप झालाय. जीवदानं वरदानं साबित होतात आणि त्याची प्रचिती इथे येते. आज जीत पाटीलने निराश केलंय. गोलंदाजी करत असताना फारसा इम्पॅक्ट पाडता आलेला नाही आहे. इथे असं सोपा झेल होता जीतसाठी आणि त्याच्या हातातून हा चेंडू निसटला. दबाव जाणवतोय या मॅचमध्ये, कारण त्याच्या विरोधात धावा आल्या होत्या आणि फिल्डिंग करत असताना देखील तो दबाव जाणवला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलेला आहे डॉट. वडगड संघ शेवटच्या चरणापर्यंत लढणारा संघ आहे आणि खऱ्या अर्थानं तो संघर्ष त्यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी मात्रे साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे. शेवटपर्यंत लढत राहायचं. जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच लिहिला जाईल. त्यासाठी शेवटच्या बॉल पर्यंत लढणं हे आपल्या रक्तामध्ये असायला हवं आणि इथे दाखवून देतात वडगरकर देखील. पुढचा बॉल आडवा बाटणे घेण्याचा प्रयत्न. यश घरात प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. सिंगल मिळेल. जस्ट येतोय स्ट्रायकर एंडला. सिंगल आली. धावसंख्येमध्ये बदल होईल. धाव फलकावरती धावा आहेत 51. 3 चेंडू आणि अद्याप 2ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. हा सामना जिंकण्यासाठी धावा राईट टीमला बनवाव्या लागतील, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मैदानावरती केलेली एक मिस्टेक तुम्हाला विजयापासून दूर नेऊ येऊ शकते आणि अगदी तसंच काही या मॅचमध्ये वडगड संघाच्या बाबतीत घडल्या. फिल्डिंग खराब राहिली आहे, धावा खोऱ्याने खर्च झाल्या आणि इथून जर पाहिल्या तर आणखीन या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर यश पाटील आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना यश पाटीलही पाहताय. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. काय जबरदस्त सामना. पहिला सामना या स्पर्धेचा आणि पहिला सामना रंगात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु यष्टिरक्षक मिस्टेक करतोय. डायरेक्ट हिट होणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये भरपूर साऱ्या सर मिस्टेक झाल्यात. आणखीन एक मिस्टेक या मॅच मध्ये वडगड संघाने भरपूर साऱ्या मिसफिल्डिंग केलेले आहे आणि तो पराभव या संघाला मिळालेला आहे, कारण इथून खराब फिल्डिंग आणि इथे सामना जिंकलाय राई संघाने. वा, काय सामना पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलं आणि या विजयाची नोंद केली या स्पर्धेमध्ये राई संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 1 मॅन शो. खरं तर शेवटच्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि 2 विकेट विथ द बॅट अशा क्षणी तो मैदानाच्या आतमध्ये आला, ज्यावेळेला 10 मधले 10च्या 10 जणही म्हणाले असते की आम्ही एकटे पडलोय, परंतु हा म्हणाला प्रतिस्पर्ध्याला मी एकटा बस आहे. लाईनअप करत मैदानाच्या आतमध्ये चला. राईट टीम लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. लाईनअपमध्ये आणि हँडशेक इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेची. खरं तरी शिस्त आणि ती पाळगायची आहे. वडगरकर चला, लाईनअपमध्ये आपण हँडशेक करायचं आहे. हे युद्ध केवळ मैदानातलं राहतं. 10 मधले 9 जण म्हणाले असे मी एकटा पडलो. हा म्हणाला प्रतिस्पर्ध्याला की मी एकटा बस. नॉट आउट बॅटिंग केली आणि तोच यश करत राहिला. या मॅचचा प्लेअर द मॅचचा हकदार. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेली होती. एक दैदिप्यमानच्या सोहळ्यामध्ये
दर्जेदार असा मॅचेस आपण पाहत आहोत आणि अशाच मॅचेस आपल्याला शेवटच्या रात्रीपर्यंत निश्चित पाहायला मिळतील. आज तर सुरुवात झाली आहे. आज या स्पर्धेची सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. चला रोहित 11 गावदेवी वाकीपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा ओमसाई 111 भावाळे बी या टीमला तुम्ही पाहणार आहात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. सूरज केणेला तुम्ही पाहणार आहात. एक दैदिप्यमान असा सोहळा आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात. या विभागाचा आपल्या हक्काचा गोड आवाज या आपण आमंत्रित करतो आहोत. आवाजामध्ये बदल करूयात. अक्षयजी साटम झुडचंद्र आणि त्यांच्या साथीला बाबाण्याचे पोलीस पाटील आणि गेले अनेक वर्ष सातत्याने